त्याच नात्यात राग लवकर येतो जे नातं खरं आणि प्रामाणिक असतं. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा. हॅलो फॅमिली, मी पूजा. पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बोला. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर राजिकला थोडंसं आलंय का बरं ते तुम्हाला सांगते, कारण 4-5 दिवस झालं तो रडत होता कुठेतरी जायचंय. तर कुठे जाणार आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगते. हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. सांगायचं ना खाली. आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आमच्या इकडे महाशिवरात्रीपासून ना सिद्धेश्वर यात्रा खूप प्रसिद्ध आहे लातूरमध्ये. तर खूप दुरून या यात्रेसाठी वगैरे येत असतात. तर आम्ही इथेच असतो. तरी खूप दिवसांनी काय होतं माहिती, म्हणजे यात्रा असते 15 दिवस. तर कधी सुरुवातीला पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही जात नाही. जेव्हा ते यात्रा संपत असते, एंड व्हायला आलेलं असतं, 2 ते 4 दिवस ती यात्रा राहिलेली असते ना, तेव्हाच आम्ही तिथे जात असतो. कारण इतक्या वर्षामधून जर घेतलेला मी अनुभव तुम्हाला सांगते बरं का. ते पण काय होतं, राज वगैरे खूप सारा रडतो, जायचंय मम्मा चल, कधी जायचंय आपण, रडतो, खूप सारा धिंगाणा वगैरे करतो, किंवा जेवण वगैरे नाही करत, किंवा यासारख्या दुसऱ्या काही गोष्टी करतो. आणि जायचंय म्हणून ना आम्हाला काही वेळच भेटत नाही बरं का. तर फायनली आता आमची सिद्धेश्वरची यात्रा जी आहे ना ते संपत आलेली आहे. आणि आता काहीच दिवस राहिलेत, म्हणजे मला वाटतं 2 का 3 दिवस राहिले. तर कोणी म्हणतं की उद्या शेवट आहे, तर कोण बोलतं की 2-3 दिवस आहे, पण नेमकं आहे किती दिवस आता हे माहिती नाहीये. फक्त 15 दिवस असते. तर 15 दिवस म्हटलं तर उद्या की परवा 15वा दिवस येतोय त्या यात्रेला. तर यात्रेला ना उद्या किंवा परवा 15वे दिवस होतील कम्प्लिटली, आणि यात्रा फिनिश होऊन जाणार आहे. आणि जे काय म्हणजे तिथे जलपरी वगैरे आलेली आहे ते आमच्या बाळाला बघायचे. राजनीने स्कूलमध्ये जलपरी वगैरे पाहिली आहे ना. तर जलपरी आहे ना, स्कूलमध्ये सगळे बोलत होते की यात्रेमध्ये जलपरी आली आहे, सर्वांनी जाऊन बघा जलपरी कशी दिसते वगैरे. तर रातचं तर खूप दिवस झालं चाललंय, 4-5 दिवस झालं रडतोय. पण त्या अगोदर पण आम्ही जेव्हा लग्नावून तिकडून आलो तेव्हापासून यात्रा तर महाशिवरात्रीला चालू झाली. तर सारखं रडतोय की मम्मा कधी जायचंय. माझे फ्रेंड्स वगैरे सगळे जलपरी वगैरे बघून आले. तर स्कूलमधून आले की त्याचा रोज चालू आहे, मी आज उद्या म्हणत फायनली आज तो मुहूर्त आलाय. तर त्यासाठी आता आम्ही रेडी झालोय. तर मी पण आले शॉपवरून, माझं काम वगैरे आवरलं घरचं. तर चल म्हटलं आता जाऊयात, बाकी काय आवरलं नाही की म्हणून. तर रातचं तर आवरून घेतले फ्रेश करून, तरी काही चेहऱ्यावर स्माईल येत नाहीये, सॅड आहे त्यामुळे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, बघू तिथे जलपरी वगैरे आहे का. कारण यात्रा सुरुवातीला स्टार्ट होते ना, तर खूप मोठे रात पाळणे किंवा ज्या काही गोष्टी आहेत ना, तर सुरुवातीला जास्त प्रमाणामध्ये तिथे बघायला असतात. नंतर हळूहळू म्हणजे जे मोठे रात पाळणे असतात ते जातात, किंवा जे मोठे गेम वगैरे जे काय असतात ना, तर सुरुवातीला जास्त असतात, नंतर एक स्किप होतात, म्हणजे काढले जातात तिथून. तर आता माहिती नाही नेमकं आम्हाला जलपरी बघायचं, दुसरं काही नाही. यात्रेमध्ये महत्त्वाचं सिद्धेश्वरचं आम्हाला दर्शन वगैरे घ्यायचंय, मंदिरमध्ये जायचंय, आणि नंतर आम्हाला जलपरी बघायची आहे ना राज. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, कसा वाटतो सांगा. इथे जर गप्पा मारत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, त्यासाठी कंटिन्यू करा. आणि मोठा झाला तर कुठलाही व्हिडिओ जर 20, 25, 30, 40 मिनिटाचा झाला तर मी 2 पार्टमध्ये, म्हणजे 2 भागामध्ये, पार्ट 1 पार्ट 2 मध्ये टाकत असते. तर मोठा झाला तर तसं सुद्धा करूयात. तर आम्ही कसे दिसतोय. तर फायनली माझ्या बाळाच्या चेहऱ्यावर आली स्माईल. जायचं म्हटलं की त्याला विश्वास बसत नव्हता. मी आज उद्याच म्हणत होती, तर आज निघाली, तेव्हा कुठे तो हॅपी झाला. चला मग आपण आलो फायनली आता यात्रेमध्ये. तर बाहेरून जाते वेळेस ना पहिली कमांड लागते, आणि इथून प्रवेशद्वार आतमध्ये आहे. तर इथून दिसायला लागली यात्रा सुरू झालेली. तेव्हा माझ्या बाळाचा आनंद काही गगनात मावेनासा झाला, कारण लायटिंग वगैरे बघून, ते सगळे काही गेम्स वगैरे बघून दुरूनच खूप नाचत होता तो. तर अशा पद्धतीने यात्रा आहे. आपण आतमध्ये जाऊन बघूयात. त्या अगोदर आपण मंदिरला जाऊन त्याचं दर्शन वगैरे घेऊयात. तर हे वाली आहे दुसरी कमान, एकदम लाइटिंग छान अशी सजवलेली आहे. आणि या कमानीच्या आतमध्ये थोडंसं गेल्यानंतर आपल्याला मंदिर लागतं. मग फॅमिली दिसत आहे ना, एकदम सुंदर अशी आमची यात्रा. आणि वरती कुठली मूर्ती आहे सांगा बरं. गणपती बाप्पा. त्यानंतर दुसऱ्या बाजूला कोणत्या मूर्ती आहेत ते मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आपण आता इथून जातो आतमध्ये. तर आतमधलं डेकोरेशन तर इतकं छान होतं ना राज, तर ते बघून खूपच हॅप्पी झाला बरं का. सांगत होता मम्मा हे किती छान केलेलं आहे, ते किती छान केलेलं आहे. आणि लायटिंग तर इतक्या जास्त प्रमाणामध्ये होती ना, ते असं डोळ्यांना त्रास वगैरे होतो, किंवा डोळे वगैरे फिरतात ना, त्या टाईपमध्येच मला व्हायला होतं. कारण
असं. तर चला अगोदर मंदिरात जाऊया. त्यासाठी लागतो प्रसाद पेड्याचा किंवा नारळाचा. तर आपण इकडे घेतलेला आहे नारळ. श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालय लातूर म्हणजेच आपल्या लातूरचं सिद्धेश्वर मंदिर सर्वात जास्त प्रसिद्ध आणि महाशिवरात्रीपासून याची यात्रा असते 15 दिवस. तर आम्ही आलो आता इथल्या यात्रेला. तरी त्यांच्या पालकांनी मेनगेट पोलीस चौकीने संपर्क साधावा. काय करायचं? तर हे जे आहे ना मंदिराच्या समोरच्या बाजूला आहे बरं का. नारळ वगैरे आतमध्ये फोडायला ना त्यांनी हे दिलं नाही आहे, परमिशन दिलेली नाही आहे. तर मंदिरमध्ये जाऊन फुलं वगैरे ठेवून पूजा वगैरे करू शकतो, दर्शन वगैरे घेऊ शकतो. तर आतमध्ये जाण्यासाठी तुम्हाला अगोदर खूप रांग दिसेल आणि जर तुम्हाला मी दाखवलं ना अगोदर मंदिर, ते तिथे आहे मंदिर. आणि मंदिरच्या मध्ये जाऊन आल्यानंतर हे समोरच्या बाजूला आहे. तर इथेही तुम्ही अगरबत्ती वगैरे लावू शकतो. नारळ वगैरे फोडायला इथेच परवानगी आहे. बाहेर येऊनच नारळ इथे फोडायचा आहे. हवं तर तुम्ही फक्त आतमध्ये जाऊन पूजा करून फुलं वगैरे ठेवून प्रसाद ठेवू शकतो. अगरबत्ती आणि नारळाला आतमध्ये परमिशन दिलेली नाही आहे. तर इथे राज नारळ फोडत होता. तर बघा त्याला खूप वेळ लागला नारळ फोडण्यासाठी. पण जेव्हा नारळ फुटला ना तेव्हा उभं फुटलेलं होतं. तर आम्ही खूप हॅप्पी झालं. तर म्हणतात ना की आपल्या आजी वगैरे जे काही जुन्या लोक आहेत की उभं नारळ फुटलं तर म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्ह गोष्ट आपल्या लाईफमध्ये होणार असते आणि जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. तर या गोष्टीवर मला सुद्धा ट्रस्ट बसतो बरं का. कारण खूप वेळेस मी हा अनुभव घेतला आहे. जेव्हा उभं नारळ फुटलं ना तेव्हा काहीतरी चांगलीच गोष्ट माझ्या आयुष्यात झालेली आहे. तर नारळ फुटलं उभं, तर खूप छान वाटलं. राजूला ऐकलं पण खूप हॅप्पी वाटलं. मम्मी मला लाल फुटायला येते, लेवे लागते. लेवे लागलं ना. तुझं पाणी हे कर जय बाप्पाला. असं सोना असंच करा पाणी जय बाप्पाला. आणखीन करा. कसलं फोन लावून आलं तुम्ही घेतलं. किरण भांडेकरी अंदाजे 5 वर्षाचा मुलगा आहे. त्याचा कोणी असेल कोणाचा तुम्ही इकडे चौकीकडे संपर्क साधायचा. पोलीस चौकीकडे. काय घ्यायच्या काय नाही बोला. दिव्या जाधव नावाची 3-3.5 वर्षाची मुलगी आहे. ज्यांना मुलाचा असेल त्याच्या आई वडिलांनी पालकांनी संपर्क. काय लावलं राज? शंभर. कसं वाटायला? छान आहे ना. कुठल्या यात्रेत आलो आपण? लातूर सिद्धेश्वर यात्रेला. हां, वर्षाला एक वेळच असते बाळती यात्रा. पाणीपुरी सांगितलं आता मला. तर पाणीपुरी आणि भेळपुरी या दोन्हीपैकी तुम्हाला काय आवडतं सांगा बरं. तर मला ना माझी जास्त फेवरेट आहे पाणीपुरी. आणि मी पाणीपुरी खाते म्हणून माझं बघून राहिलं पण ना त्याची जास्त आवड होते. फक्त त्याला ही पाणीपुरीच आवडते. पण ना आमच्या दोघांच्या पाणीपुरीमध्ये एकच फरक असतो बरं का. त्याला ना फक्त शेव वगैरे टाकलेलं, थोडासा रगडा असतो ते, आणि दुसरं काही असेल स्वीट तर ते टाकलेलं आवडतं. पण मला ना तिखट लागते बरं का जास्त. आणि एकदम टेस्टी अशी पाहिजे असते. त्यामध्ये काहीच कमी नाही. गोड थोडंसं कमी प्रमाणात असलं तरी चालेल, पण तिखट आंबट वगैरे असतं ना त्याला जास्त पाहिजे असतं. तर छान अशी तांदूळ
म्हणजे हे बेसन पीठ आहे का काय ते? हे बेसन पीठ आहे? बेसन नाही मैदा आहे. हे काय आहे आतमध्ये? कोणतं पीठ आहे? मैदा राहते. मैदा असतं का? मैदा काय मसाले राहते. कॉर्नफ्लॉवरचं पीठ असते. हा तेच म्हटलं काय आहे म्हणजे कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर आहे का? द्या एक. तर असं तुम्हाला पण होतं का सांगा बरं. घरी काय खायचं म्हटलं की नको वाटतं आणि तब्येत पण ठीक नसल्यामुळे घरचं काही चव लागत नाही असं पण होतं बरं का. तर इच्छा तर नव्हती काही खायची, पण बाहेर आल्यानंतर राज बोलत होता मम्मा हे खूप छान आहे घेणं, ते खूप छान आहे घेणं, आणि थोडंसं पण नवीन काहीतरी दिसलं तर त्याला वाटायचं की ते किती टेस्टी आहे. तर आम्ही तिथे फक्त पाणीपुरीच खाल्ली राजने आणि मी, आणि नंतर थोडंसं पुढे आलो तर तेव्हा इथे ना चायनीज वगैरे होतं आणि तो बोलत होता मम्मा हे चायनीज खूप छान आहे आणि आपण हे घ्यायचं का. तर आम्ही हे घेतलं दोघांनी, दोन्ही पण घेतलं, पण त्यालाही जास्त आवडलं नाही आणि मलाही आवडलं नाही. तर आम्ही तर तिथे चायनीज तसंच ठेवून आलो बरं का, कारण इतकं काय दिसायला छान दिसत होतं पण टेस्टला काहीच छान नव्हतं. उगी मूड ऑफ नको व्हायला राजचा, म्हणून त्याच्या हट्टा खातीर मी ते घेतलेलं होतं. चायनीज कसं होतं बाळ? नव्हतं मस्त. आणि पण बघायला छान वाटत होतं ना. नाही. तर बघायला सगळेजण मस्ती करून मस्त खात होतं, तर आम्हालाही तसंच इच्छा झालेली होती म्हणून घेतलं. पण एकदम असं ना ते जसं शिजलं नाही आहे व्यवस्थित, फ्राय नाही झालं होतं असंच लागत होतं. घ्यायला घेतलं, दोन्हीही घेतलं. अगोदर एक घेऊन बघावं म्हटलं, पण नंतर म्हटलं पश्चातापच झाला दोन्ही घेऊन, मग काय ठेवून दिलं आणि उठून आलो मग इकडे बाहेर. तर अशा पद्धतीने तिकीट काढलं होतं आणि आम्ही छोट्या गेटमधून प्रवेश करून आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर ना तिथे मोठे मोठे रातपाळणे वगैरे आहेत आणि शॉपिंगचे सगळे दुकान वगैरे आहेत जे की बाहेर नाही आहेत. आणि बाहेर शॉपिंगचे दुकान वगैरे आहेत, पण रातपाळणे वगैरे सगळं काही आतमध्ये आहे बरं का. छोटे मोठे दुकान आहेत, पण सर्व काही जर पाहायचं असेल तुम्हाला वेगवेगळे गेम वगैरे जे की जलपरी वगैरे, मोदका कुवा या सगळ्या गोष्टी ना ते आतमध्येच आहेत, त्यामुळे तुम्हाला आतमधलं तिकीट काढून जावंच लागेल. तर त्यानंतर आम्ही आलो आतमध्ये आणि इथे थोडीशी शॉपिंग सुरू केली. आपण कुठे गेलोत लेडीज आणि काही नाही घेतलं असं कधी झालं का? जितकी काही पॉकेट मनी घरून आणलेली आहे ना तेवढी पण कमी पडते आणि त्याच्या पलीकडे आपला खर्च होऊन जातो. तर अशाच पद्धतीने आम्ही आलेलो होतो. तर आता माझी इकडे शॉपिंग चालू झाली. तर जे काही माझ्याकडे नाही आहे तेच मी घेत असते, हे मी नेहमी तुम्हाला सांगतच असते. तर जे काही घेते मी डिटेलमध्ये तुम्हाला शॉपिंग काही दाखवता येणार नाही आहे, पण जिथे कधी गेली ना मी त्याच्या शॉपिंगचा एक सेपरेटली ब्लॉग बनवतो, हे तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यामुळे हा ब्लॉग कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी तयार राहायचं आहे. तर घेतली किती शॉपिंग आम्ही पुढं सांगू आता. तर अशा पद्धतीने फॅमिली आमची थोडीशी शॉपिंग झाली आणि त्यानंतर पुढे आल्यानंतर ना एक पानचा स्टॉल दिसला. मला वाटलं किती टेस्टी आणि छान पान आहेत, कारण त्यांनी ना डेकोरेटच इतकं सुंदर आणि छान पद्धतीने करून ठेवलं होतं ना या पानाचं, असं वाटत होतं की किती टेस्टी आहेत. तर त्यानंतर मी त्यांना फ्लेवर विचारलं, पण ते फ्लेवर सांगते वेळेस दोघंही कन्फ्युजन व्हायले होते. तर दोन कन्फ्युजन व्हायले होते म्हणून दोन्ही फ्लेवर इकडे मी घेऊन टाकले माझ्यासाठी आणि राजसाठी. तर तिथून थोडंसं पुढे आलो ते तर मला खूप आवडलं बरं का. तुम्हाला काय आहे ते माहिती असेल तर सांगा बरं कमेंटमध्ये, आणि नसेल तर मी मला डिटेलमध्ये व्हिडिओज बनवणारच आहे आणि डिटेलमध्ये शॉपिंग सांगणारच आहे, हे तुम्हाला माहिती आहे. पण खूप सुंदर आणि खूप छान असं होतं बरं का हे, आणि मी फर्स्ट टाईमच पाहिलं होतं. तर तिथून थोडंसं पुढे आलो ते रातपाळणे बघताच मला तर चक्करच यायला लागली बरं का. आता तुम्ही विचार करत असाल यामध्ये मी बसले की काय, तर बसले का नाही हे पाहायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघावंच लागेल. पण बघताच मला चक्कर यायली होती रे बाबा ते. राज बसला इकडे रातपाण्यामध्ये छोट्याशा. राजनी रेड कलरची कार घेतली आहे, माझी फेवरेट. लव यू शोना, लव यू शोना, मीच यू. लव यू.
मग फॅमिली रील स्क्रोल करत करत तुम्ही एक गोष्ट जर पाहिलीच असेल, जसं की हा रातपाळणा तुमच्या रील स्क्रोल करत करत दिसलाच असेल आणि त्यामध्ये ना असं लिहिलेलं होतं, पैसा देऊन म्हणजेच पैसा देऊन यमराजला अवतण देतो, निमंत्रण देतो, अशा काही रील्सवरती लिहिलेलं होतं. मला तर ते शक्यच वाटत नव्हतं की हे सगळं असं काय लिहायला लागलेत. पण ना खरंच हे योग्य गोष्ट आहे बरं का. पैसे देऊन आपण यमराजला आमंत्रण देतोय, कारण इतका मोठा होता ना, वरी पाहताच मला तर खाली थांबले होते तर त्याच्याकडे बघूनच चक्कर यायला लागली होती. लातूर म्हटलं की एक वेगळाच विषय हो ना फॅमिली. तर या यात्रेला तुम्ही दरवर्षी येत जा. महाशिवरात्रीपासून 15 दिवस ही यात्रा असते. तर इतके विचित्र आणि मोठे मोठे रातपाळणे ना, एकदा जर आलात तर एकदाही ना ही यात्रा तुम्ही एकाही वर्षी स्किप करणार नाही बरं का. तर माझं तर मन आणि डोळे सगळे बघूनच भरून घेत होती, कारण मला बघताच याची इतकी भीती वाटत होती. किंग स्मोकिंग एन्जॉय बिस्किट. मला वाटलं होतं हे वेगळं काहीतरी पॅटर्न आहे का काय, कारण रील्समध्येच पाहिलं होतं मी, असं ऑटोमॅटिक तोंडातून धूर वगैरे येतो. मला वाटायचं हे किती गरम असेल, किती आतमध्ये पोळत वगैरे असेल आणि कसं असेल हे काय माहिती नव्हतं. पण जेव्हा कुठली गोष्ट आपल्या स्वतःवर उजरते ना, तेव्हाच कळतं की ते दुःखाची आहे का सुखाची. मला वाटलं होतं हे खूप पोळतं का काय, पण नंतर मी ट्राय केलं तेव्हा समजलं की थंडगार एक आईस्क्रीम सारखं हे लागतं आणि दिसायला असं दिसतं की ते पोळेल का काय म्हणून, पण इतकं काय मला एन्जॉय करता आलं नाही. मी गरम आहे या टाईपनीच ते तोंडात टाकलं होतं, पण खूप थंड होतं ते. तर जे मी रील्समध्ये पाहिलं होतं ते काही नव्हतं, ते वेगळंच होतं, पण मला ते तसं वाटलेलं त्यामुळे ते मी घेतलं. आणि त्यानंतर इकडे मग घेतले चणे फुटाणे. राजनी पण बोलला ते घ्यायचं, त्याला थोडंसं फ्रूटचं ते कट केलेलं असतं ना ते घेतलं आणि परत मला हे एक घेतलं. तर ते सगळं झालं. सर्वात अगोदर आम्हाला जलपरीकडे जायचं होतं, पण हे कुठे होतं नेमकं काही माहिती नव्हतं बरं का. पण पूर्ण फिरून झाल्यानंतर एक साईडला आम्हाला हे भेटलं आणि जेव्हा आम्ही इथे आलो ते बंद व्हायला आलेलं होतं. तर आता तिकीट होतं 100 रुपीज. पण आता हे जे काय आहे डिटेलमध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. याचा पार्ट 2 येणार आहे. जलपरी वगैरे किंवा आणखीन खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये मी दाखवणार आहे. तर फॅमिली जलपरी या व्हिडिओमध्ये नाही दाखवण्याचं कारण पण इतकंच मोठं होतं, ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. हा व्हिडिओ कसा वाटला सांगा बरं, आणि या डॉल्स दिल कशा वाटल्या सांगा बरं. किती मस्त आहेत ना, एकदम कलरफुल फ्रॉक आणि मस्त अशी त्यांची आईज. ख्वाहिश अधूरी रह गई, जिस चीज़ के लिए आए थे वो चीज़ अधूरी रह गई. सब बंद हो गया. अभी हम जा रहे हैं घर. ये सब इधर भी बंद हो गया, लाइट भी ऑफ हो गई, सिद्धेश्वर की यात्रा सो गई. सब बंद हो गया अभी. चलो बाय बाय. सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालय लातूर. फेमस असं आमच्या सिद्धेश्वरची यात्रा आहे. हे बघू शकतो किती सुंदर आणि छान असं डेकोरेशन केलेलं आहे. बाहेर जाते वेळेस परत हे कमांड लागते. आपण इथूनच आतमध्ये गेलेलो होतो, परत इथूनच बाहेर जातोय आता. मस्त आहे ना, सगळं छान आहे. लातूर लातूर आहे पिल्लू.